जय हिंद मित्रांनो, आज आपण महात्मा गांधी यांच्याबद्दल माहिती घेणार आहोत. मित्रांनो, ही माहिती आपल्याला सर्व एक्झामसाठी फार हेल्पफुल ठरेल आणि त्याचबरोबर आपण काही प्रश्न आणि उत्तरांचा एक सेट लावणार आहोत, ज्याने तुमचा कॉन्फिडन्स लेव्हल फार वाढेल. तर चला सुरुवात करूयात. महात्मा गांधी. महात्मा गांधी यांचं पूर्ण नाव होतं मोहनदास करमचंद्र गांधी आणि त्यांना उपनाव होते बापू आणि राष्ट्रपिता. मित्रांनो, एक्झामिनर आपल्याला विचारू शकतो की राष्ट्रपिता हे उपनाव महात्मा गांधी यांना कोणी दिलं होतं? तर ते दिलं होतं नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी. आता महात्मा गांधी हे सर्वात एक वन ऑफ द मोठे स्वातंत्र्य सेनानी होते. तर त्यांनी भारताच्या स्वातंत्र्य आणि समाज कल्याणासाठी खूप वेगवेगळ्या प्रकारचे योगदान दिले होतं. त्याच्यामध्ये पहिलं आहे चंपारण्य सत्याग्रह. मित्रांनो, चंपारण्य सत्याग्रहाची सुरुवात 1917 मध्ये झाली होती. बिहारमधील चंपारण्य जिल्ह्यामध्ये. आता हे सत्याग्रह सुरुवात का झालं होतं? तर इंग्रजांनी शेतकऱ्यावरती टीट नावाचा कर आकारला होता आणि त्या करामुळे शेतकऱ्यांची फार पिळवणूक होत होती. तर एक्झामिनर आपल्याला प्रश्न विचारू शकेल की टीट हा कर इंग्रजांनी कोणत्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यावरती लावला होता? किंवा एक्झामिनर असा प्रश्न पण विचारू शकेल की चंपारण्य सत्याग्रहामध्ये जे सत्याग्रह चालू झाला होता, तर त्याच्यामध्ये शेतकऱ्यावरती कोणता कर आकारलेला होता? तर अशा वेगवेगळ्या प्रकारामध्ये एक्झामिनर आपल्याला प्रश्न विचारू शकतो. आता पुढची स्लाइड बघूयात. आता हा जो सत्याग्रह चालू झाला होता, तर याच्यामध्ये काय झालं, तर एकदम ऍट द एंड शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या होत्या, त्या सगळं मागण्या मान्य कराव्या लागल्या. म्हणजे करामध्ये कमी करण्यात आली आणि जे पिळवणूक करणारे जे नियम होते, यांच्यामध्ये बदल करावा लागला. आता ह्या चळवळीमध्ये काय झालं, तर सामाजिक जागरूकता झाली होती. म्हणजे भारतातल्या जनतेला एक विश्वास आला होता, की बाबा आपण पण इंग्रजांना नमवू शकतो. आता ह्या सत्याग्रहामुळे गांधीजींना फार लोकप्रियता मिळाली. ते राष्ट्रीय नेते म्हणून त्यांना अशी एक नवीन ख्याती मिळाली होती. आता ह्या राष्ट्रीय चळवळीमुळे काय झालं, तर स्वातंत्र्य चळवळीमध्ये एक नवीन दिशा मिळाली, एक नवीन प्रोत्साहन मिळालं होतं. पुढचा पाहूयात आपण असहकार चळवळ. असहकार चळवळ ही 1920 मध्ये सुरुवात झाली होती. तर मुख्यतः बॉम्बे, दिल्ली, पुणे आणि इतर शहरामध्ये याची सुरुवात झाली होती. आता याच्यामध्ये महत्त्वाचे मुद्दे काय झाले होतं, तर इंग्रजी वस्त्रांचा बहिष्कार केला. इंग्रजी वस्त्रांचा बहिष्कार केला म्हणजे जे आपले स्वदेशी आहेत ना, स्वदेशी कपड्यांचा स्वीकार करण्यात आला होता. ओके. सरकारी स्कूल आणि कॉलेजांना बहिष्कार करण्यात आला होता. आता इंग्रजांकडून होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात शेतकऱ्यांचा एकत्रित लढा याच्यावरती फार फोकस करण्यात आलं होतं. आता ह्या चळवळीमध्ये कोणी कोणी भाग घेतला होता? तर मित्रांनो, ह्या चळवळीमध्ये शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी आणि जवळपास सर्वसामान्य लोकांनी ह्याच्यामध्ये सहभाग नोंदवला होता. आता त्यानंतर बघूयात आपण सविनय कायदेभंग चळवळ. सविनय कायदेभंग चळवळीची सुरुवात झाली होती 29 मार्च 1930 रोजी, ज्यामध्ये महात्मा गांधींनी दांडी यात्रा सुरू केली होती. दांडी यात्रा ही 240 मैलाची यात्रा होती. 21 दिवस जवळपास या यात्रेला लागली होती आणि ही जी चळवळ होती ही पूर्णतः शांती आणि अहिंसा पूर्वक होती मित्रांनो. आता याच्यामध्ये काय काय करण्यात आलं? बघा, इंग्रजांनी काय केलं होतं, तर इंग्रजांनी मिठावरती कर आकारला होता आणि मीठ हे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आवश्यक असणारं घटक होतं. तर त्याचबरोबर ह्या अन्यायाविरुद्ध लढा करण्यासाठी गांधीजींनी मीठ म्हणजे दांडी यात्राची सुरुवात केली होती. तर याच्यामध्ये काय केलं होतं, तर अन्यायकारक कायद्याचा विरोध करण्यात आला होता. पुन्हा स्वदेशी वस्त्र वापरण्याचा आग्रह केला. म्हणजेच जे ब्रिटिशरांचे जे वस्त्र होते, तर त्यांना बहिष्कार करण्यात आलेला होता. आता याच्यामध्ये बघा मित्रांनो, लाखो भारतीयांना तर भाग घेतलाच होता. जसं की शेतकरी, कामगार, विद्यार्थी, सामान्य नागरिक. पण याचबरोबर सर्वात मोठा म्हणजे ह्यामध्ये स्त्रियांनी भी भाग घेतलेला होता. आता पुढचं बघूयात आपण. भारत छोडो चळवळ ही 1942 मध्ये सुरुवात झाली होती बॉम्बेमध्ये. तरी जिथे गांधीजींनी ब्रिटिश राज होतं त्यांना भारत सोडून जा असा नारा दिला होता आणि त्यांनी करो या मरो असं एक चळवळीचा मंत्र त्यांनी दिला होता. मित्रांनो, याच्यामध्ये
जवळपास लाखो लोकांनी सहभाग केला होता आणि ह्या चळवळीच्या वेळेस महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू आणि त्यांच्यासोबतची बाकी सर्व जी जी फ्रीडम फायटर होती ती सर्वांना इंग्रज सरकारने कैदीमध्ये टाकलेलं होतं. आता पुढचं बघूयात आपण. महात्मा गांधीजींनी काही संस्था स्थापन केल्या होत्या. त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची म्हणजे हरिजन सेवक संघ. हरिजन सेवक संघ हे 1932 मध्ये सुरुवात केली होती आणि याचं महत्त्व काय होतं तर याचा उद्देश होता सामाजिक समानता साधणे आणि हरिजनांच्या अधिकाराचे हरिजनांच्या अधिकारासाठी लढणे. याच्यात मेन कार्य काय करायचे ते तर अस्पृश्यता निर्मूलन, शिक्षण आणि आर्थिक विकासासाठी काम करणे. आता असाच एक गोष्ट लक्षात ठेवा, सर्वोदय समाज. आता आपल्याला एक्झामिनर विचारू शकतो की सर्वोदय समाज याची सुरुवात कोणी केली होती तर ती सुरुवात केली होती महात्मा गांधींजी महात्मा गांधी यांनी. महात्मा गांधींनी काही महत्त्वाचे लेख लिहिलेले होते, न्यूजपेपर लिहिलेले होते, पुस्तक लिहिलेले होते, तर त्याच्याबद्दल आपण घेऊयात. कारण की हा प्रश्न एक्झामिनर डायरेक्ट विचारतो की जसं की हिंद स्वराज हे पुस्तक कोणी लिहिलेलं होतं तर याचं उत्तर असेल महात्मा गांधी. आता हे असाच प्रश्न विचारू शकतात की हे पुस्तक कोणत्या साली लिहिलेलं होतं 1909 मध्ये. सत्याग्रह आहार याचं हे पुस्तक लिहिलं होतं 1910 मध्ये. आता ह्या पुस्तकामध्ये काय मेन्शन केलेलं होतं तर दक्षिण आफ्रिकेत गांधीजींनी केलेल्या सत्याग्रहाची कथा या सत्याग्रह आहार पुस्तकामध्ये केलेली होती. गांधीवाडा हे पुस्तक 1915 मध्ये लिहिण्यात आलं होतं आणि याच्यामध्ये काय होतं तर गांधीजींचे जे विचार होते ना आणि त्यांचं जे कार्याचा समावेश होता यामध्ये वर्णन केलेलं आहे. पुढचं आहे यंग इंडिया. यंग इंडिया 1919 ते 1931 ह्या कालखंडामध्ये न्यूजपेपर पब्लिश झाला होता. याच्यामध्ये गांधीजींचे विचार, दृष्टिकोन आणि सामाजिक राजकीय मुद्द्यावर त्यांचं लेखन पब्लिश व्हायचं. नवजीवन हे मासिक 1919 ते 1930 या कालखंडामध्ये प्रकाशित झालेलं होतं. या मासिकामध्ये गांधीजींनी विविध सामाजिक विषयावरती लेखन केलेलं होतं. डॉक्टर हेडगेवार यांचे विचार तर हे पुस्तक 1930 साली लिहिण्यात आलं होतं आणि ह्या लेखामध्ये गांधीजींनी संघाचे कार्य आणि त्यांचे महत्त्व यांचे स्पष्टीकरण केलेले होते. आता पुढचं बघूयात आपण. आझाद हिंद 1942 मध्ये आणि याच्यामध्ये काय वर्णन केलं होतं तर स्वातंत्र्याची मागणी आणि भारतीय जनतेची एकता यावर आधारित होतं. कायमचे सर्वत्र हे 1947 मध्ये लिहिलेलं आहे आणि यामध्ये काय वर्णन केलेलं होतं तर भारताच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्वावर लेखन झालेलं होतं. आता मित्रांनो आपण सुरुवात करूयात प्रश्न आणि उत्तरांचं. मित्रांनो या हे सुरू करण्याआधी मी एक आपण अशा फॉर्मॅटमध्ये जाऊयात. आपण प्रश्न वाचूयात. त्याच्यानंतर तुम्ही 5 ते 10 सेकंदासाठी व्हिडिओ पॉज करा आणि याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये लिहा. म्हणजे याचा करून तुमचं रिव्हिजन पण होईल आणि एक कॉन्फिडन्स पण वाढेल. तर चला सुरुवात करूयात. महात्मा गांधी चंपारण सत्याग्रह कधी सुरुवात केली होती? तर याचं उत्तर आहे 1917. महात्मा गांधींनी असहकार चळवळ कधी सुरुवात केली होती? तर याचं उत्तर आहे 1920 मध्ये. महात्मा गांधींनी मिठाच्या सत्याग्रहाची सुरुवात कधी केली? उत्तर आहे 1930 दांडी मार्च. महात्मा गांधींनी इंडियन नॅशनल काँग्रेसचे अध्यक्षपद कधी भूषवले होते? उत्तर आहे 1924 बेलगाव मध्ये. महात्मा गांधींनी कोणत्या चळवळीत कर न भरणे म्हणजेच नॉन कॉपरेशनची घोषणा केली होती? आन्सर आहे सविनय कायदेभंग चळवळ. गांधीजींनी चळवळ कधी सुरू केली? उत्तर आहे 1932. महात्मा गांधींनी भारत छोडो चळवळ कधी सुरू केली? उत्तर आहे 1942. महात्मा गांधींनी कोणत्या इंग्रजी वृत्तपत्रात लेखन केले? तर उत्तर आहे यंग इंडिया. हिंद स्वराज हे पुस्तक महात्मा गांधींनी कधी लिहिले? उत्तर आहे 1909 मध्ये. ओके तर मित्रांनो
थँक्स फॉर वॉचिंग. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. जय हिंद.